वाड्या गावेचा माळी सरपे खादला. साप चावलेला माणूस कुठं जिवंत होत असतो का? अंडा लोकांनी टाकला देवा पुढे, लिंबाच्या पाण्यात गुंडाळून आणला, झाला जिवंत. हे अशा घटना. आणि मग तो देणारा देव आहे, तो परमेश्वर देण्यासाठी येतो. तो तुमच्या क्रियेचा स्वीकार करतो. आहे तो बुद्धभजन, आहे तो कुरभजन, हे सगळं स्वीकार करून तुम्हाला तो देतो. जे वांछिल ते तोल आहे, सगळं देतो. देण्याचं तर काम आहे परमेश्वराचं. पण आपल्यामध्ये कमी आहे. एक मनुष्य कार्तवीर्य नावाचा कुष्ठरोग झाला. सगळे ह्या आंघोळ्या गळून गेल्या कुष्ठरोगाने. राजकुमार आहे तो. राजा व्हायचं तर राजा होता ना. मग आता काय करावं? दिलं प्रधानाच्या हाती राज्य. निघाला मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त, मुखाने दत्त दत्त बोला. मुखाने दत्त दत्त बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. मार्गे हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला. आणि म्हणून हा कार्तवीर्य आपला कुष्ठरोगाचा देह घेऊन दत्तात्रय महाराजांकडे चालला, हात जोडून आणण्यासाठी. त्याला हात जोडून आणायचे आहे. गेला त्या ठिकाणी, प्रचंड भक्ती केली, सेवा केली दत्तात्रय महाराजांची. दत्तात्रय महाराजांनी मग इकडे जन्म झाला आणि नंतर दत्तात्रय महाराज इकडे माहूरगडावर आले. माहूरगडावर राहायला लागले, कारण तो सुद्धा सह्याद्रीचाच भाग आहे. पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान काळी प्रभो, नित्याने करी भोजन सुरपती त्यात्मतीर्थी विभो. संध्याकाळ प्रवर्तता गतकरी माता पुरी पहुर हो, ऐसा खेळ करी. आजही दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आहे. दोन अवतार आहे, दत्तात्रय महाराज आणि चक्रधर स्वामी. आज जे गोपाल कृष्ण महाराज तेच चक्रधर स्वामी, दत्तात्रय महाराज. दत्तात्रय महाराजांनी स्नान करावं मेरुळा तळ्यावर, शिळेवर येऊन बसावं. जटा होत्या पाठीमागच्या काळामध्ये. त्रेतायुगामध्ये माणसांना जटा आहे, ऋषीमुनी, आणि हिता आणखी नावधूत वेश आहे. द्वापर युगामध्ये राजे महाराजांनाही जटा आहे, ऋषीमुनींनाही जटा आहे, दाढी आहे. सुरेशेर वंदितम देवम त्रैलोक्य लोक वंदितम. तिन्ही लोक ज्यांचं वंदन करतात, देवता मंडळी ज्यांचं वंदन करतात, ते दत्तात्रय महाराज स्नान करून पाषाणावर बसतात. येऊन लगेच या कार्तवीर्याने धुपटणं घ्यायचं, लगेच त्यावर धूप टाकायचा, धूप दाखवायचा, म्हणजे तो सुगंध दिवसभर. एके दिवशी ते धुपटणं सापडे ना. मग नाही सापडे ना, तयारीचा भक्त आहे तो. आपल्यासारखे बहाणे थोडीच आहे. आपण बहाणे करतो, हे नाही ते नाही ते नाही. हातावर इंगळ घेतले, जळणारे खाली हातावर घेतले, त्यावर धूप टाकला आणि तो त्या जटांना असं केला. आधी सुगंध आला, पण नंतर करपट वास आला. जळाली कातडी हाताची. आधी घेतो देतो, नंतर आणि मग करपट वास आल्यानंतर अनंत ब्रह्मांड नायक जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी मागे फिरून बघितलं. अरे सांडी सांडी, त्यांच्या लक्षात येऊन गेला. एवढ्या तयारीची भक्ती पाहून दत्तात्रय महाराज म्हणतात, माग प्रसन्न झालो. आता या कार्तवीर्याला दोन हात मजबूत पाहिजे होते. देवाने त्याला 1000 हात दिले. 1000. सहस्रार्जुन नाव झालं.
इतकंच भलं नाही केलं देवाने. ती माऊली आहे ना, तुझ्या हातून दान घडेल किती महत्वाचं आहे. प्रचंड पैसा आहे लोकांकडे, त्यांना माहित नसतं कोणा खात्यामध्ये मेल्यावर. मग ते पोरं कार्ड धुनाळून प्रयत्न करतात, पण कधीच कोणा सप्त्याला 100 रुपयाची वर्गणी देणार असे लोक आहे की नाही. आमच्या गावामध्ये एक माणूस होता, कोणते पण पाहुणे एखादी बाई आली ना, ती बोट मोडूनच जायची त्याच्याकडे, काहीच घ्यायचं नाही तिला. काय कामाचे असे लोक. आणि म्हणून देवाने याला वरदान दिलं, तू दान देशील आणि जो जे वांछील, म्हणजे जो यतीमुनी संन्यासी तुझ्या दाराशी येईल, गरीब तुझ्या दाराशी येईल, साधू तुझ्या दाराशी येईल, तर त्याला म्हणावं नाही लागणार की आमच्या मार्गाला तुम्ही चातुर्मास द्या आम्हाला 50,000 रुपये महिन्याला, म्हणजे 1 महिना धकवा आमचा राशन पाण्याचा, त्याला मिठाला खर्च द्या, असं म्हणावं लागणार नाही. तो जो हेतू घेऊन आला तो तुला समजून जाईल त्यांच्या मनात काय आहे. त्यांना गाय पाहिजे का, काय पाहिजे, धान्य पाहिजे का, द्रव्य पाहिजे. आणि त्या काळचे राजे पण त्या तयारीचे हो, उचलेले एवढं द्रव्य देत होते. आपण पाहिलं महाभारतामध्ये, पाहिलं पांडव प्रतापामध्ये, पाहिलं हे राजसूय यज्ञाच्या वेळेला त्या पांडवांनी एवढं दान दिलं, त्या ब्राह्मणाला जेवढं उचललं तेवढं घेऊन जा. काय कमाल आहे. दान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे लोक होते, देणं. आणि म्हणून देवाने ते महत्वाचं वरदान दिलं, या हातांपेक्षा सुद्धा तुझ्या हातून धर्म घडेल, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या मुलाबाळांनाही आपल्याला ते शिकवावं लागतं की धर्म घडला पाहिजे. संसाराची काळजी आपण घेतो, चांगला शिकला पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, घर चांगलं बांधलं गेलं पाहिजे, पण तुम्ही धर्म नाही शिकवला ना, हे सगळं शून्यावर येतं. ते त्याच घरामध्ये पंख्याला लटकून मरतं. म्हणून संसार करावा नेटका, कोठे असो न द्यावा फटका, अंतरी परमार्थाचा चटका असो द्यावा, असं रामदास स्वामी सांगतात तुम्हाला. अध्यात्म सुद्धा शिकवला गेला पाहिजे. जे आत्यंतिक चांगलं आहे, आत्यंतिक सत्य आहे, ते फक्त सांगतील गुरु आणि मायबाप. मायबाप असे नाठाळ आहे, अहो त्यांना शिकवा, त्यांना मंदिरात आणत जा. नाही बाबा, इंग्लिश मिडियमला जातो. काय जातो इंग्लिश मिडियमला मरायला? कोणती जयंती साजरी करीत नाही, कोणत्याच महापुरुषांच्या कोणत्या जयंती साजऱ्या करत नाही, कोणत्याच ईश्वर अवतारात जयंती साजरी करीत नाही, कोणत्याच गॉडला मानत नाही. देव तर म्हणत नाही, देव म्हणत गॉड म्हणते. शिकवा, शिकवा त्यांना, प्रचंड मोठा करा, पण त्यांना धर्म पण सांगा. तुम्ही मायबापांनी नाही सांगितला ना, दुनियामध्ये कोणीच सांगणार नाही, हे ध्यानात घ्या. कारण मी असं ऐकतो, आता खरं असेल का खोटं असेल मला अनुभव नाही, परंतु आमचं चांगलं चाललं म्हणून आमच्या पोरांना दारूची सवय आमच्या भावकीने लावली, असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं. असा प्रकार आहे दुनियामध्ये. म्हणजे हे ऐकत नाही का खूपच मोठा होत चालला का, खूप मोठा होत चालला का, मग यांची पोरं बिघडून टाकायची. म्हणून आपल्या पोरांना वेळीच धर्म सांगा, त्यांना वेळीच उपदेश द्या. उपदेश घेऊन लोक मंत्री होऊ राहिले. हे नाशिकचे दिनकरराव पाटील वगैरे खासदारकीला उभे राहतात, कट्टर उपदेशी आहे, आणि आपले भलेच बहाणे काढतो. नाही नाही, तो शिकतोय बाहेर गावाला, न जाऊन कोणा ठिकाणी थांबतो, कोणा त्याच्या का पोटामध्ये जाता का थांबला तर. आपली एसटी कुठं थांबती? कबीरा तेरी झोपड़ी गलकटियन के पास, जो करे सो भरे तू क्यों भयो उदास, कबीरा तू क्यों भयो उदास. कबीराची झोपडी खाटकाच्या घरा शेजारी आहे. उदासनी झाले ते. अरे जो कापी तो भरीत ना तिकडं, आपल्याला काय घेणं आहे? तुमचं पोरगा उपदेश घेऊन जर तिथून चाललं काटकाच्या दुकानाकडून, काय अधर्म झाला का? आणि तुम्ही काय करा, तुमची एसटी कुठं थांबते? मी तिथे एकदा पाहिलं, एसटी डोकून पाहिलं बाहेर तर टाक.
तुमची एसटी थांबते तर तुम्हाला काही बाधा नाही. सगळे बाधा त्या पोराच्या डोक्यावर ठेवले तुम्ही. भूतबाधा भयोन्माद ग्रहपीडा विनाशकम दारिद्र्य व्यसन मारण दत्तात्रय नमस्तुते. अरे सगळ्या बाधा हरण्याचं सामर्थ्य दत्तात्रय प्रभूच्या नामामध्ये आहे मंडळींनो. शिकवा, आपल्या पुढच्या पिढीला पण धर्म शिकवा. सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होईल माहितीये का? माय बापाचा. ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकणार नाही. आपण जर मला उपदेश द्या, पुढच्या पिढीला धर्म सांगा, लोकांना वाटतं यांना दक्षिणा भेटते 100 रुपये. मग हा उपदेश असला मग 100 रुपये बनले. अरे बाबाचं काय भलं होईल ते होईल, देवाचं काय भलं होईल ते होईल. पहिलं तुमचं वृद्धपण येता आली जागती महान. तो जेव्हा दारू पिऊ मारतो ना, मग आठवण येते याला चांगलं जर धर्मात लावला असता तर बरं झालं असतं. असं आहे म्हणतात. आणि म्हणून भूतबाधा भयोन्माद ग्रहपीडा विनाशकम दारिद्र्य व्यसन मारण दत्तात्रय नमस्तुते. चतुर्दिशा मृगोगस्त्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे यशतम तारकम वंदे दत्तात्रय नमस्तुते. रक्तोत्पलदल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम वंदितम योगिभी सर्वे दत्तात्रय नमस्तुते. शुभंकर चरण शुभंकर पडतात तुमचे. ते जे चरण आहे दत्तात्रय महाराजांचे ते शुभ आहे. त्यावेळेला जर कुंकवामध्ये बुडून तुम्ही छापा घेतला असता ना, मग कळालं असतं. ध्वज वज्र अंबुज सगळे शुभ चिन्ह त्यांच्या श्री चरणावर आहे. म्हणून त्या दत्तात्रय महाराजांचा विशेष आपण घरामध्ये ठेवतो. सगळे शुभ चिन्ह आपल्या घरामध्ये आहे. आपण चांगलं किती झालं हे पाहतच नाही. किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, किती लोकांचे घर तुटले, किती लोक मेले कोरोनामध्ये, आपण जगलो हे पाहतच नाही. की दत्तात्रय महाराजांची कृपा नाही तर कोणाची कृपा आहे? वाचवलं ना तुम्ही. हे असे तयार अक्षर भगवान श्री चक्रधर स्वामीचं सूत्र आहे, ही देवपूजा तुमचं रक्षण करते. म्हणून घरामध्ये देवारा मांडा, देवपूजा मांडा, भजा पूजा तिथं नतमस्तक व्हा. नाही झाला अष्टोपचार स्मरण म्हणून काय झालं? त्याचं नाव तर घ्या, चिंतन करा. गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, त्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून हा जो कार्तवीर्य आहे, 1000 हात दिले, चक्रवर्ती राजा केलं दत्तात्रय महाराजांनी. त्याला वरदान दिलं जे पाहिजे ते. पण विधी सांगितला ना, मग निषेध पण असतो. निषेध सांगितला, कमजोर वर्गावर वार करायचा नाही. एवढा राजा झाला अभिमान येईल ना. मग यतिमुनी संन्यासी यांच्यावर वार करायचा नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये स्त्री जी आहे ही कमजोर आहे, ही अबला आहे, हिच्यावर वार करायचा नाही. आता असं म्हणणं पण आवडणार नाही लोकांना, अबला आहे की नाही. आता तुमच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ्या स्त्रिया झाल्या आहे की नाही. पण अबलाच आहे हो. म्हणून पथ्यही सांगितलं सहस्रार्जुनाला. पुढचा इतिहास खूप मोठा आहे. आणखी सकाळी 4च वाजतील. आणि म्हणून आम्हाला पण बोला वाटतं, ऐकणारीच भेटत नाही. कधी कधी आम्ही कोणा गावामध्ये जातो ना, त्यांना म्हणतो काही विचारा. त्यांची काय मानसिकता नसते. चांगलं चांगलं करून खाऊ घालते की शुगर चांगल्या पुरणपोळ्या करून खाऊ घालतील, पण काही विचारणारच नाही. आणि आम्हाला सांगावं वाटतं, असं वाटतं जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे. बरेचसे विषय असतात. भक्तीचं महत्व, ज्ञानाचं महत्व, वैराग्याचं महत्व, संतांचं महत्व आहे ना, बरेच परमेश्वराचं महत्व, बरेचसे विषय राहतात. आता आपण अल्पमती मंदमती उमया ज्ञाने प्रभुत मोहांतर्यामी, आपण आधीच कबूल केलं की आम्ही तुमचं गुणवर्णन करू शकत नाही. तुम्ही अवर्णनीय आहात, अगाध आहात, अनंत आहात आहे की नाही दत्तात्रय महाराज. आणि म्हणून या दिवशी आपण श्री दत्ता जयंती साजरी करतो, देवाचं चिंतन करतो की त्यांची कृपा, त्यांची आठवण हेच माणसाचं जीवन घडवतात ना. त्यांचं शास्त्र, हे जे शास्त्र आहे तिथूनच आलेलं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणतात, या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आधी कारण
दत्तात्रय प्रभू मूळ आहे या पंथाला, म्हणून तो सगळ्यांना आवडतो. आता मुख्यमंत्री पण नाचायला लागले इथे. दत्तात्रय महाराजांची कृपा नाही तर काय, कृपाच आहे. मंदमती येऊ मया ज्ञानी प्रभू तुम्ही अंतर्यामी. आपण जीवात्मे आहोत, आपण खूप लहान आहोत, लहान झालं पाहिजे तरच त्याची कृपा होते. लहान झाल्याशिवाय कृपा होत नाही दत्तात्रय महाराजांची. आणि म्हणून या नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती आहे, कीर्तन, अध्यापन, अध्ययन हे सगळे भक्तीचेच अंग आहे. ज्याला जसं जमेल तसं आपण देवाचं चिंतन करत असतो. आपण आपला लाभ करून घेत असतो. आणि लाभ करून घेतला तुम्ही है ना, तुम्हाला आता एवढं देव पूजा सगळं घुमटं तुम्हाला लाभलेलं आहे. दत्तात्रय महाराजांची सदैव कृपा तुमच्यावर राहो, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो है ना. त्रिसंध्या जप मानस्य, सगळे रोग व्याधी दारिद्र्य सगळं संपून जाओ, तुमचा विजय हो दुनियामध्ये, असा आशीर्वाद देतो सगळ्यांना. आणि महाजन परिवाराने जी सेवेची संधी दिली त्यांचंही कल्याण हो, त्यांच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो. आणि त्यांचे आभार मानतो, सेवेची संधी दिली. आणि पुन्हा हे आपले संगीतकार जे आहेत यांनी साथ दिली त्यांचे आभार मानतो. आणि ऐकणारे जे आहेत त्यांचे आभार मानतो. तुम्ही म्हणता कशासाठी, पळून गेले नाही ना, एवढे थांबतोय कोणी घंटा 2 घंटे, तुमच्याही मानतो. आणि म्हणून या ठिकाणी आता पुढं आरतीची वेळ झालेली आहे. भाऊ बऱ्याच टायमाचे 15 मिनिटापासून चुळबुळ करतायत. 15 मिनिटं मी त्यांना दाबून धरलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्री दत्तात्रय महाराज की जय. धन्यवाद बाबाजी. आपण